काल मला एक मेसेज आला की मॅम माझं पुस्तक तुम्ही ॲमेझॉनवर प्रकाशित कराल का? आणि दुसरा प्रश्न असा होता की कुठल्या प्रकारचं पुस्तक ॲमेझॉन KDP किंवा सध्याच्या वातावरणात कुठल्या प्रकारची पुस्तकं जास्त वाचली जातात? तर खूप चांगला प्रश्न होता, म्हणून मी हा व्हिडिओ सगळ्यांसोबतच शेअर करत आहे. तर कुठलंही पुस्तक ज्या वेळेला तुम्ही प्रकाशित करता तर पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की तुमची आवड कुठल्या प्रकारच्या लेखनात आहे. ओके, इट्स नॉट मॅन्डेटरी की जे विकतंय तेच तुम्ही लिहिताय. पहिलं जर तुम्ही स्वतःच्या आवडीने काही 3-4 पुस्तकं लिहिली, त्याच्यानंतर तुम्ही पहा की वाचकांना काय आवडतंय. ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही विषयावर लेखन करू शकाल. सो ज्यांची पुस्तकं बरेच लिहून झाली आहेत त्यांना आता नवीन विषय सुचत नाहीये, तर त्यांच्यासाठी मी सांगू शकेल की सध्या युद्धाचे दिवस आहेत. तर आज वर्तमानपत्रातही आलं आहे की युद्धांच्या कथांना सध्या खूप मागणी आहे. यासोबतच एव्हरग्रीन चालणारे विषय म्हणजे आरोग्याशी संबंधित, फिटनेसशी संबंधित, आत्मचरित्र किंवा एखाद्याचं चरित्र जे खूप इन्स्पायरिंग असेल, मोटिवेशनल गोष्टी, यांना जास्त मागणी असते. तुमच्यासाठी न लिहिता वाचकांसाठी जेव्हा लिहायला घ्याल तेव्हा या बाबींचा नक्की विचार करा. आणि तुमचं जर पुस्तक ॲमेझॉनवर पब्लिश करायचं आहे तर जरूर संपर्क करा. धन्यवाद.